स्केलेटल सिस्टम तर ह्युमनमध्ये 206 बोन्स असतात विच आर डिवायडेड इंटू अपेंडिक्युलर स्केलेटन आणि एक्झियल. अपेंडिक्युलरमध्ये 126 असतात, एक्झियलमध्ये 80 असतात. अपेंडिक्युलर इज फर्दर डिवायडेड इंटू लिम्ब बोन्स अँड गर्डल. लिम्ब बोन्स असतात 120 आपले 4 लिम्स आणि एंड लिम्सचे, आणि गर्डल असतात 6. गर्डल कुठला असतं? एक पेक्टोरल गर्डल, एक पेल्विक गर्डल. पेल्विक गर्डलमध्ये आपले 2 हिप बोन येतात, एक राईटला एक लेफ्टला, विच आर फ्यूज फ्रॉम इलियम इशियम प्युबिस, ते बघू पुढे. आणि पेक्टोरल गर्डलमध्ये स्कॅपुला आणि क्लॅविकल असतं. 1 स्कॅपुला आणि 1 क्लॅविकल ऑन ईच साईड. हे झाले गर्डलचे 6 बोन. आता लिम्ब 120 बोन्स, ते कसे डिवायडेड आहेत? 4 लिम्स आणि हिंड लिम्स 60-60. तर आपले जे 4 लिम्स असतात त्याच्यामध्ये काय आता ह्युमेरस, रेडियस, अल्ना, ते आपले बोन्स झाले वरचे हाताचे, आणि आगे फोरहँड वाले कार्पेल्स, मेटाकार्पेल्स अँड फॅरिंगल्स. इथे कार्पेल्स किती असतात? 8, मेटाकार्पेल्स 5, फॅरिंगल्स 14. कार्पेल्स फक्त 4 फिंगरमध्ये 2 असतात. मेटाकार्पल्स सगळ्यांकडे एक 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 असतो. वेरॅज फॅरिंगल्स आपल्याकडे कसे असतात? 4 3s are 12 अँड 2 इन थंब. म्हणजे 4 फिंगर्समध्ये 3 एच अँड 2 इन थम्स. थम्समध्ये हे नसतात, एक कमी असतो फॅरिंगल. आणि वेरॅज कार्पेल्स असतात ते रॅदर दॅन फिंगर अँड थम्स ते ब्रिस्टमध्ये असतात. मी रॉंग बोलली. कार्पेल्स आर प्रेझेंट इन द ब्रिस्ट. ते 8 बोन्स अरेंज्ड असतात. हँडलेम म्हणजे आपल्या लेग्समध्ये फीमर, पटेला. इथे पटेला म्हणजे नी कॅप असतो, तो एक एक्स्ट्रा बोन आहे जो 4 लिम्बमध्ये नसतो. टिबिया, फिब्युला, टार्सल्स, मेटाटार्सल्स अँड फॅरिंगल्स. तर जिथे आपल्याकडे कार्पल्स 8 असतात, तर इथे टार्सल्स ज्या अँकलमध्ये ते 7 असतात. आणि फीमर लॉंगेस्ट बोन असतो, आणि ह्यांच्याकडे एक एक्स्ट्रा पटेला, दॅट इज द नी कॅप असते. मग अशी कार्पल्सचं रॉंग बोलली लोकेशन. कार्पल्स ब्रिस्टमध्ये हॉरिझॉन्टली डबल लाईनमध्ये अरेंज असतात. एक्झियल स्केलेटनमध्ये 80 बोन्स असतात. त्याच्यामध्ये स्कल बोन्स असतात 22, आणि असोसिएटेड स्कल बोन्स आर 7. सो 22 + 7 29. स्कलमध्ये क्रेनियल असतात 8, फेशियल 14. असोसिएट स्कल बोन्समध्ये हॉइड येतं. हॉइड इज इथे हा नीचेवाला बोन, हॉइड ॲपरेटस. अँड इयरचे येतात. इयरमध्ये 3 बोन असतात, मेलस, इनकस, स्टेपिस. तर स्टेपिस, मेलस आणि इनकस हे 3 बोन असतात, आणि हे 2 साईडला असतात, दॅट इज 6. हे झाले 7 असोसिएटेड बोन. एक स्टर्नम असतो फ्रंट साईडला, आणि रिब्स असतात 24 म्हणजे त्याच्यामधनं 14 ट्रू लिब्स असतात, 10 फॉल्स असतात. 7 पेअर ऑफ ट्रू लिब्स आणि 5 वाले फॉल्स असतात. ते फॉल्स कसे आहेत ते आपण बघू पुढे. त्याच्यानंतर आपला वर्टेब्रल कॉलम येतो 26 बोन्सचा. ह्याचा हा फॉर्म्युला विचारतात. C7, T12, L5, S1, C1. तर S1 जो सॅक्रेल बोन असतो तो 5 बोन्स फ्युज्ड असतो, वेरॅज कॉकिक्सवाला 4 बोन्सनी फ्युज्ड असतो. वर्टेब्रल कॉलम 26, C7, T12, L5, S1, C1. ही सगळी थिअरी इथे बाजूला मी जस्ट दिली आहे. इथून इम्पॉर्टंट पार्ट चालू होतो. वर्टेब्रल कॉलम विथ द हेल्प ऑफ 2 ऑसिपिटल कॉन्डाइल्स. सो आपला जो वर्टेब्रल कॉलम असतो तो वरती अटॅच कसा होता स्कल रिजनमध्ये, तर इथे लिहिले स्कल रिजन आर्टिक्युलेट्स विथ सुपिरियर रिजन ऑफ द वर्टेब्रल कॉलम विथ 2 ऑसिपिटल कॉन्डाइल्स. दॅटफॉर आपल्या स्कलला काय बोलतात? डायकॉन्डेलिक स्कल. तिथे 2 साईड असतात ऑफ इन्सर्शन. आता वर्टेब्रल कॉलम आपण बघितलं आहे, इट्स अ सेंट्रल हॉलो पोर्शन, हॉलो असते त्याची, बिकॉज ऑफ न्यूरल कॅनल तिथे नर्व कॉर्ड पास होते. इथे इम्पॉर्टंट याद ठेवायचं काय? फर्स्ट vertebra is the atlas and it articulates with the occipital condyle. तर फर्स्ट वर्टिब्रा कुठला आहे आपला? ॲटलिस. ह्याच्यानंतर आपण सर्विकल वर्टिब्रा 7 इन नंबर इन ऑलमोस्ट ऑल मॅमल्स इन्क्लुडिंग ह्युमन बिंग्स. तो C7 हा आपला हा नंबर म्हणजे युनिव्हर्सल नाही, कॉन्स्टंट असतो सगळ्या मॅमल्समध्ये, मॅक्झिमम मॅमल्समध्ये. ह्याच्यानंतर स्टर्नम इज अ फ्लॅट बोन ऑन द वेंट्रल मिडलाईन. स्टर्नम आपल्याला माहिती आहे, रेपच्या इथे फ्रंट साईडला बोन असतो.
आता इथे 12 पेअर्स ऑफ रिब्स असतात. आता 12 पेअर ऑफ रिब्स कसे कसे आपण सगळे बघूया. तर इथे if the ribs has 2 articulation surfaces on its dorsal end and hence it is known as bicephalic. Bicephalic म्हणजे बाय म्हणजे 2, cephalic म्हणजे आर्टिक्युलेशन्स. 2 आर्टिक्युलेशन्स असतात. एक पीछे आपल्या वेंट्रल कॉर्डला आणि फ्रंट स्टर्नमला हे बायसेफलिक असतात. The first 7 pairs of ribs are known as true ribs. फर्स्ट 7 म्हणजे 14 आपले रिब्स, 7th पेअर हे ट्रू असतात. हे बिकॉज वेंट्रली फ्रंट साईडला स्टर्नमला कनेक्ट असतात आणि बॅक साईडला थोरॅसिक वर्टिब्रेला पण करेक्ट, कुठल्या टीवाल्या वर्टिब्रेला कनेक्ट असतात, थोरॅसिकला. तर विथ द हेल्प ऑफ हायलिन कार्टिलेज. आता हे ट्रू झाले. आता 8, 9, 10 ते फॉल्स आहे. डू नॉट आर्टिक्युलेट डिरेक्टली विथ द स्टर्नम बट जॉईन टू द 7th रिब विथ द हेल्प ऑफ हायलिन कार्टिलेज. 8, 9, 10 वाले 7thला अटॅच असतात. वेरस लास्ट मग हे वर्टिबो कॉन्ड्रल रिब्स असतात, नाही तर फॉल्स रिब्स. वर्टिब्रो म्हणजे पीछे वर्टिबल कॉलमला असतात पण आगे स्टर्नमला नसतात. वरचे जे स्टर्नमला असतात दॅट इज वर्टिबो स्टर्नम. वर्टिबो कॉन्ड्रल म्हणजे लास्ट रिबला. कॉन्ड्रल इज आपल्या कार्टिलेजने अटॅच. वेरस लास्ट 2 हे वाले असतात ते फ्लोटिंग असतात. 11th and 12th पेअर म्हणजे 4 रिब्स लास्टवाले फ्लोटिंग असतात. दीज आर नोन ॲज फ्लोटिंग रिब्स. त्याच्यानंतर थोरॅसिक वर्टिब्रे, रिब्स अँड स्टर्नम टुगेदर फॉर्म द रिब केज. आपण बघितलं टीमध्ये किती असतात, थोरॅसिकचे 12 असतात. दीज विथ अलॉंग विथ द रिब्स आणि स्टर्नम रिब केज बनवतो. आता बोन्स ऑफ द लिम्स झालं. आता अपेंडिक्युलर आपण बघितले 30 एका हँडमध्ये, 30 दुसऱ्या हँडमध्ये, 30 एका लेगमध्ये, 30 दुसऱ्या लेगमध्ये, असे 120 होतात. ते आपण मागे बघितले. तर इथे आता त्यांचं आपल्याला डिटेल्डमध्ये दिलं आहे. तर फीमर थाय बोन असतो तो लॉंगेस्ट बोन असतो. नी कॅप म्हणजे नी शेपची तर बोनची कॅप असते दॅट इज पटेला, त्याला नी कॅप बोलतो. आता पेक्टोरल आणि पर्विक गर्डर. तर पेक्टोरल म्हणजे आपलं वरचंवालं स्कॅप्युला इज द लार्जेस्ट ट्रायंग्युलर फ्लॅट बोन सिच्युएटेड इन द डॉर्सल पार्ट ऑफ thorax बिटवीन द 2nd and the 7th रिब. तर ती स्कॅप्युला असतं हे ट्रायंग्युलर असतं, फ्लॅट बोन असतो, बॅक साईडला असतं, 2nd आणि 7th रिबच्या मध्ये असतं. ते स्कॅप्युला आपण बघितलं ट्रायंग्युलर फ्लॅट बोन असतो, डॉर्सल पार्ट ऑफ thorax बिटवीन 2nd and 7th रिब. हे इम्पॉर्टंट आहे. इथे तो स्कॅप्युला एक्सटेंड होतो. द डॉर्सल फ्लॅट ट्रायंग्युलर झालेलं स्लाइटली एलिव्हेटेड रिच कॉल्ड द स्पाइन विच प्रोजेक्ट्स ॲज अ फ्लॅट एक्सपॅन्डेड प्रोसेस कॉल्ड एक्रिमोनियन. तर इथे जो स्कॅप्युलाला रिज असते तिथे जो एक्सपॅन्ड होतो तो त्याला आपण काय बोलतो, ॲक्रिमियन प्रोसेस. द क्लॅविकल आर्टिक्युलेट्स विथ दिस. जिथे रिजला स्कॅप्युला एक्सपॅन्ड होतो तिथून क्लॅविकल ओरिजिन होतो, त्याला आपण ॲक्रिमियन बोलतो. त्याच्यानंतर द ॲक्रिमियन इज बिलो द ॲक्रिमियन इज अ डिप्रेशन कॉल्ड द ग्लिनॉइड कॅव्हिटी. ॲक्रिमोनियन कसं असतं, एलिव्हेटेड. इथून आपलं क्लॅविकल निघतो. रेस त्याच्या नीचे असते ग्लिनॉइड कॅव्हिटी. ती एलिव्हेटेड नसते, ती डिप्रेस्ड असते अंदर थोडीशी. विच आर्टिक्युलेट्स विथ द हेड ऑफ द ह्युमरस. ह्युमरस आपल्या हँडचा पहिला बोन असतो, तो ग्लिनॉइड कॅव्हिटीमधून निघतो. वेरस क्लॅविकल स्कॅप्युलाला अटॅच होतं ॲक्रिमियन प्रोसेसमध्ये. तर इच क्लॅविकल इज अ लॉंग स्लेंडर बोन विथ 2 कर्वेचर्स. त्याला 2 कर्वेचर असतात, एक कन्वेक्स एक कॉन्केव्ह असा, म्हणजे झिगझॅगवाली आपली वेव्हसारखी लाईन. आणि दिस बोन इज नोन एज कॉलर बोन. Pelvic girdle consists of 2 coxal bones. Each coxal bone is formed by the diffusion of 3 bones. That is ilium, ischium and pubisच्या डिफ्युजननी एक बोन बनतो. असं राईट आणि लेफ्ट दोन साईडला 2 असतात. At the point of fusion of above bone cavity known as acetabulum to which thigh bone articulates. जिथे हातचा ह्युमरस येतो दॅट इज ग्लिनॉइड कॅव्हिटी आणि थाय बोन इज acetabulum. 2 halves of the pelvic girdle meet ventrally to form pubic symphysis containing of fibrous cartilage. आपण मागे हायलिन कार्टिलेज वगैरे बघितलेला, पण प्युबिसमध्ये कुठलं असतं, फिब्रस कार्टिलेज असतं.
आपण इथे रेप्सच्या इथे कुठला बघितलेला हायलिन कार्टिलेज, तर इथे असतं फिब्रस कार्टिलेज. आता जॉईंट्सबद्दल बघू आपण. तर फिब्रस जॉईंट्स असतं तिथे मुवमेंट्स असते ते आपल्या स्कलमध्ये जे आपले स्कल प्लेट्स असतात क्रेनियल बोन ते जसे अरेंज असतात दॅट इज फिब्रस जॉईंट प्लस सुचर्स बोलतात. इन द कार्टिलेजियस बोन ॲडजस्टंट वर्टिब्रेमध्ये असतात. लिमिटेड मुवमेंट प्रोव्हाइड करतात. सिनोवियल जॉईंट्स म्हणजे काय, त्या जॉईंट्समध्ये सिनोवियल फ्लुइड असतं. आपले सगळे जॉईंट सिनोवियल असतात बरोबर, ते मुवमेंट अलाव करतात. आता इथे एक एक्झाम्पल आहे. ते वर्ड जॉईंट कुठे असतं, बिटवीन ॲटलेस अँड ॲक्सिस. याच्यामध्ये सॅडल जॉईंट बिटवीन कार्पल्स अँड मेटाकार्पल्स, ग्लायडिंग जॉईंट बिटवीन द कार्पल्स. बिटवीन कार्पल्स इज ऑब्वियस नाही, दॅट इज ग्लायडिंग जॉईंट. सॅडल जॉईंट बिटवीन कार्पल्स अँड मेटाकार्पल्स. आणि मेटाकार्पल्स अँड थंबच्यामध्ये सॅडल जॉईंट असतं. एक थंबवाला एक्झाम्पल आहे. थंबवाला झालं ह्याच्यामध्ये डिसऑर्डर्स. इथे त्यांचा फेवरेट क्वेश्चन कुठला असतं, मायस्थेनिया ग्रेव्हिस आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी. तर मायस्थेनिया ग्रेव्हिस असतं ऑटो इम्यून असतो, तो न्यूरोमस्क्युलर जंक्शन इफेक्ट होतो, दॅट इज मायस्थेनिया ग्रेव्हिस. हे मस्क्युलर डिस्ट्रॉफी काय असतं, जेनेटिक डिसऑर्डर. आपण बघितलं ना ऑटोसोमल डॉमिनंट डिसीज आहे हा मस्क्युलर डिस्ट्रॉफी. Myasthenia gravis is autoimmune, whereas muscular dystrophy is genetic disorder. टिटनीमध्ये काय होतं, रॅपिड स्पाझम दॅट इज वाइल्ड कॉन्ट्रॅक्शन होतं ड्यू टू लो कॅल्शियम. आर्थरायटिस इज इन्फ्लेमेशन ऑफ जॉईंट्स. ऑस्टिओपोरोसिस इज एज रिलेटेड, डिक्रीज इन इस्ट्रोजन लेवल. हे युजली फिमेलमध्ये ऑकर होतं. आणि गाउट इज इन्फ्लेमेशन ऑफ जॉईंट्स. इन्फ्लेमेशन ऑफ जॉईंट्स इज अर्थरायटिस नॉर्मलवाला, आणि गाउट म्हणजे काय, ड्यू टू अक्युमुलेशन ऑफ युरिक ॲसिड क्रिस्टल्स. इथून या चॅप्टरमध्ये युजली 1 to 2 क्वेश्चन येतो एव्हरी इयर.